22 मार्च 2024 पासून शेतकऱ्यांसाठी आता पुन्हा एकदा नवीन योजनेचे पैसे वाटप होणार आहे। तर मित्रांनो, आपण बघू शकतो पीक विम्याची यादी आली आहे मित्रांनो। डायरेक्ट 37,500 रुपये प्रति हेक्टर ह्याप्रमाणे आता शेतकऱ्यांच्या खात्यात 22 मार्च 2024 पासून पैसे जमा होणार आहे। म्हणजे शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा सोन्याचे दिवस आले आहे। तर मित्रांनो, कोणकोणते जिल्हे आणि कोणकोणते महसूल मंडळे या पीक विम्याच्या यादीसाठी पात्र झाले हे आपण पुढे बघणार आहोत। परंतु त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मित्रांनो, आता आपण व्हिडिओला सुरुवात करू। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अनेक दिवसापासून प्रतीक्षेत असलेल्या पीक विम्याबद्दल शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे। आता पीक विमा रक्कम शेतकऱ्यांना मिळणार ती पण 33% नुकसान भरपाई झालेल्या शेतकऱ्यांना 25% अग्रिम ही देण्यात आलेली होती। आता उर्वरित 75% पीक विमा वाटप राज्य सरकार सुरू करण्यात आहे। याबद्दल सध्या राज्य सरकारने विचाराधीन बी आहे मित्रांनो। महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये प्रलंबित असलेल्या पीक विमा रक्कम आता वितरित करण्यात येणार आहे। अनेक दिवसापासून पीक विमा वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना आता दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने निर्णय घेतला आहे। राज्यातील पुढील दुष्काळ परिस्थितीत पाहता आणि झालेल्या अतिवृष्टीचे नुकसान भरपाई पोटी उर्वरित पीक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात देण्यात यावं याबद्दल वरिष्ठांमध्ये बैठक सुद्धा झालेली आहे। त्याबद्दल विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या सर्वेक्षणानुसार आणि अहवालानुसार महाराष्ट्रातील 40 मंडळापेक्षा अधिक मंडळी हे दुष्काळामध्ये प्राप्त झालेले आहे। त्यामुळे सर्वांना आता ही मंडळाची रक्कम ही मिळणार आहे मित्रांनो। नाशिक, अहमदनगर, बीड, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, सातारा, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, नांदेड तसेच इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा या पीक विम्याच्या वितरणाची आता सुरुवात झालेली आहे मित्रांनो। कारण आपल्याला माहिती आहे 1040 तालुक्यांमध्ये आता दुष्काळ परिस्थिती घोषित करण्यात आली आहे मित्रांनो। तर मित्रांनो, महाराष्ट्रातील 18 जिल्ह्यांमध्ये पीक विमा वितरणास सुरुवात झाली आहे मित्रांनो। या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे तसेच अवकाळीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। त्याचबरोबर सध्याची जर आपण दुष्काळाची परिस्थिती बघितली तर ह्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अशी बऱ्याचपैकी दुष्काळ पडलेला आहे मित्रांनो। या 18 जिल्ह्यांमध्ये आता पीक विमा वाटप सुरू झाला आहे। पीक विमा वाटप सुरू होणार होता मित्रांनो मार्चच्या पहिल्या आठवड्यात, परंतु तो तेव्हाच झाला नाही। त्यामुळे आता ही पीक विम्याची रक्कम आता येणारी रब्बी हंगाम पीक विमा रक्कम लागू होणार आहे आणि यामध्ये शासनाने प्रत्येक जिल्ह्यातील वेगवेगळ्या रक्कम त्या इन्शुरन्स कंपनीकडे सुपूर्द करून आता त्यांना वाटण्यास वरून आदेश सुद्धा दिलेले आहे। तर मित्रांनो, आपापल्या जिल्ह्यातील याद्या तर मित्रांनो आता प्रसिद्ध पण झालेल्या आहे। त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील खरीप रब्बी हंगाममध्ये पीक विमा रक्कम वितरण होण्यास सुरुवात झालेली आहे। काही जिल्ह्यांमध्ये सध्या पीक विमा वितरणास सुरुवात आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा वितरण सुरू होण्यात याबद्दल काही शंका असल्यास आपल्या जवळच्या कृषी अधिकारी व त्याचबरोबर संबंधित विभागाच्या माहिती घ्यायची आहे। काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा वितरणास मंजुरी सुद्धा देण्यात आली आहे मित्रांनो। संबंधित माहितीचा GR सुद्धा वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आला आहे। तर शेतकरी बांधवांनो, ही होती अत्यंत महत्त्वाची माहिती। तुमच्या जिल्ह्यातील पीक विमा मिळाला का नाही हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा मित्रांनो। जर का आपण नसेल मिळाला तर आपण स्पेशल त्या कमेंटमध्ये जो जिल्ह्यावर सर्वात जास्त वोटिंग होईल त्या जिल्ह्यावर आपण व्हिडिओ बनवू मित्रांनो। डायरेक्ट सविस्तर माहिती घेऊन येऊ की त्या जिल्ह्यात पीक विमा मिळाला किंवा नाही आणि तो पीक विमा कधी मिळणार याबद्दल आपण सविस्तर माहिती मित्रांनो त्याबद्दल एक व्हिडिओ बनवू। परंतु तुम्ही कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला पीक विमा हा मिळाला किंवा नाही मिळाला मित्रांनो। ही होती पूर्ण माहिती। जर तुम्हाला माहिती आवडली असल्यास पुन्हा एकदा विनंती आहे की कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आपल्याला अगोदर ह्या चॅनलवर बघायला भेटतील।